जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी रमेश बागडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सहर्ष स्वागत तुम्हा सर्वांचं. मित्रांनो, काल एक न्यूज बघितली. सोशल मीडियावरती एक न्यूज होती की विवेक ओबेरॉय हा एक सिने स्टार आहे. हिंदी म्हणजे बॉलिवूड, साऊथमध्ये बरेच म्हणजे मूव्हीजमध्ये हा कलाकार काम करतो. आणि हा जो ॲक्टर आहे विवेक ओबेरॉय यांनी एक 25 आपले जवान शहीद झाले होते. या दहशतवादी चकमकीमध्ये 25 जवान आपले शहीद झाले. त्यांना या सिनेस्टारने 25 जवानांच्या घरच्या लोकांना घर घर प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे किती कौतुकास्पद गोष्ट आहे मित्रांनो. या कामगिरीबद्दल या विवेक ओबेरॉय या स्टारला शतशः नमन. खूपच म्हणजे खूपच कौतुकास्पद काम केलेलं आहे त्यांनी. काही सिनेस्टार मित्रांनो आहेत, बऱ्याच प्रमाणात म्हणजे त्यांनी समाजकार्य करतात, नाही असं नाही. समाजामध्ये त्यांचा एक लुकआउट जो म्हणतात, काहीतरी त्यांच्याकडून असं घेण्यासारखं आहे. आता मध्यंतरी एक 4-5 वर्षापूर्वी कोरोना हा आजाराचं नाव जरी घेतलं तरी अंगावरती काटे येतात मित्रांनो. कारण त्यावेळीची सिच्युएशन जी होती, अतिशय म्हणजे बिकट परिस्थिती होती. सोनू सूद म्हणून हा एक तिकडचा एक आहे, उत्तर प्रदेश का यूपीचा आहे तो ॲक्च्युली, बनारस साईडचा सोनू सूद. ह्या सुद्धा कलाकारांनी स्टारने बरेच म्हणजे काहीतरी ट्रेन बुक केली होती, म्हणजे परप्रांतीय लोकांना तिकडे जाण्यासाठी. म्हणजे ॲक्च्युली जाण्यासाठीच त्याने जास्त प्रोव्हाइड केलं होतं, ट्रॅव्हल्स प्रोव्हाइड केल्या होत्या. ज्या लक्झरी बसेस आपण म्हणतो त्या सुद्धा प्रोव्हाइड केल्या होत्या. ट्रेन इथून डायरेक्ट त्याने बुक केली होती स्वखर्चाने. म्हणजे आहेत असे बोटावरती मोजणे इतके काही कलाकार आहेत, म्हणजे समाजासाठी त्यांनी भरपूरच योगदान दिलेलं आहे. साऊथमध्ये असे एक 2-3 कलाकार आहेत, जे पुनीत राजकुमार, म्हणजे बिचारा काहीतरी थोडंसं त्यांचं झालं लाईफमध्ये, त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. पुनीत राजकुमार हे तिकडचे कर्नाटक साईडचे आहेत, साऊथ साईडचे आहेत. साऊथ साईडचे पण 1-2 कलाकार असे आहेत. त्यांनी पूर्ण माझा नागार्जुन नागार्जुन हा पण एक साऊथचा स्टार आहे. त्याने सुद्धा काहीतरी एक 1700-1800 एकर जो जंगलचा एरिया आहे त्या साईडला, साऊथ साईडला, आंध्रा, तमिळनाडू साईडला, तो पूर्णपणे त्यांनी दत्तक घेतले आणि त्याची काय जे असेल पालन पोषण ते स्वतः करतील असं त्यांनी, आणि त्या काम त्यांनी त्याच्यावरती चालू केलेलं आहे. अजून एक 2-3 स्टार आहेत, त्यांचं आता नाव ॲक्च्युली मला लक्षात नाही आहे, पण मी कुठेतरी वाचलो होतं एका ठिकाणी. काही काही अनाथाश्रम त्यांनी दत्तक घेतलेले आहेत, काही काही गावं दत्तक घेतलेले आहेत. असे मोजके कलाकार आहेत, समाजकार्य करतात. आणि आपण सुद्धा त्यांचे सिनेमे पाहतो. त्यांचे सिनेमे असतात लो बजेटमध्ये. ठीक आहे मित्रांनो, लो बजेटमध्ये असतं, आपण सर्व त्यांचे सिनेमे पाहतो, तिकीट खरेदी करतो. मग त्यांचे सिनेमे अव्वाच्या सव्वा बजेटमध्ये जाऊन पोहोचतात त्यांचे. म्हणजे 10 पटीने त्यांची कमाई होते. कोणामुळे मित्रांनो? आपल्यामुळे. बोटावरती मोजणे इतके सिनेस्टार आहेत. हा झाला पहिला पॉईंट. समाजकार्य सुद्धा ते करतात. हा झाला दुसरा पॉईंट. आणि चांगली गोष्ट आहे. ते जर काही एवढे अफाट तुफान जर पैसा जर कमवत असतील एका एका चित्रपटासाठी, फिल्मसाठी, त्या अमाऊंट मला ॲक्च्युली सांगता नाही यायची. पण बऱ्याच ठिकाणी आपण सोशल मीडियावरती बघतो. 300 करोड घेतले 3 मिनिटासाठी. या शूटसाठी त्याने 500 करोड घेतले, 1000 करोड घेतले. मित्रांनो, ते ₹1,00,000 म्हटले तरी आपल्याला कितीतरी म्हणजे एक शॉक झाल्यासारखं वाटतं आपल्याला. 1,00,000 हे तर 300 करोड आहेत. 300 करोड आहेत, 3 करोड आहेत, 50 करोड आहेत, 100 करोड आहेत, 200 करोड आहेत. करोडची बात करतोय मित्रांनो, मी करोडविषयी बोलतोय. आपण जरी ₹1,00,000 जरी केले तर आपल्याला ती रक्कम कितीतरी मोठी वाटते. हे झालं चांगलं काम केलेलं सिनेस्टार. मी काय त्यांच्यावरती ब्लेम करत नाही मित्रांनो. पण काही कलाकार असे आहेत, जे 2 पैसे कमवण्याच्या आशेपोटी, ह्याच्यापोटी तुम्ही डायरेक्टली आपला जे जनसामान्य जो वर्ग आहे, ज्यांनी तुम्हाला आपल्या डोक्यावरती घेऊन त्यांनी तुम्हाला एवढं मोठं केलं. तुम्ही सिनेस्टार व्हायच्या आधी तुम्हाला कोणी कुत्रं खात नव्हतं, पहिली गोष्ट. आमच्या जनसामान्याच्या लोकांनी तुम्हाला तुमचे सिनेमे पाहिले, तुम्हाला एवढं म्हणजे भरगच्च भरभक्कम म्हणजे तुम्ही तुमची मेहनत त्या ठिकाणी घेतली, त्याला काही नाही. मेहनत तर प्रत्येक जण करतोच. जर भिकारी जरी कुठे रस्त्याला जाऊन जरी भीक मागत असेल, तरीच तो मेहनत करतोच ना. कुठल्या दारावरती गेला त्याला कोण भीक देतो, दुसऱ्या ठिकाणी गेला त्याला कोण ओरडतो, दुकानदार किंवा कोण असेल तो भीक देणार.
दिवसभरामध्ये त्याला काय 5 ठिकाणी बीक भेटते, 5 ठिकाणी बीक भेटत नाही. आलं लक्षात मित्रांनो? मग तुम्हाला एवढं मोठं केलं आमच्यासारख्या जनसामान्य लोकांनी, आम्ही मिडल क्लास सर्व जनसामान्य लोक आहोत. मी काय डायरेक्टली ब्लेम करत नाही तुमच्यावरती. पण तुम्ही डायरेक्टली 2 पैशाच्या आशेपोटी आपल्या सर्वसामान्य आपल्या जनतेला डायरेक्ट तुम्ही धूम्रपान करायला हे करता, प्रवृत्त करता. तुम्ही कुठल्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर झाला, तुमचा थोडंसं नावलौकिक आहे, पब्लिक तुम्हाला जास्त डिमांड देते. म्हणून तुम्ही कुठे अल्कोहोल म्हणजे कुठे दारूची जाहिरात करता, कुठे बिअरची जाहिरात करता, कुठे गुटखा, मावा ह्या गोष्टीची तुम्ही जाहिरात करता, सिगारेट या गोष्टीची जाहिरात करता. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटत नाही? आणि आपण आपण सुद्धा मूर्ख आहोत मित्रांनो, आपण सर्व. त्या लोकांनी कुठे जाहिरात घेतली, जाहिरात केली, त्यांची तिजोरी ते भरत राहतात, लॉस आपला करतात लोक. कारण त्यांची आपण जाहिरात मोबाईलवरती पाहतो, टीव्ही मध्ये कुठला फॅमिली सोबत कुठला कार्यक्रम बघायला लागलो तर तिथे सुद्धा त्यांची जाहिरात लागते. त्याचा वाईट इफेक्ट हा आपल्यावरती होतो. आपण काय करतो, ते प्रोडक्ट वापरायला सुरुवात करतो आपण. कंपनीला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. तुम्ही धूम्रपान करा, मरा, पुढे तुम्हाला कॅन्सर होऊ द्या, कर्करोग होऊ द्या, तुमचा लिव्हर फाटून जाऊ द्या, लिव्हर सोडू द्या, तुम्ही अटॅक येऊन मरू द्या, त्यांना काय घेणं देणं त्याचं, काही त्यांना घेणं देणं नाही. त्यांचं त्यांनी प्रोडक्शन केलंय, एखादा उचलला आला कुठला तरी एखादा सिनिस्टर उभा केला, त्यांनी प्रोडक्शन केलं मस्तपैकी, विक्री त्यांची चालू झाली, प्रॉफिट हे झालं, चालू झालं त्यांचं उत्पादन, त्यांचं खपाखप जो विक्री चालू झाली, उत्पन्न त्यांचं हे झालं. लॉस मध्ये कोण गेलं? तुम्ही, आम्ही लॉस मध्ये गेलो. एखादा मित्र म्हणतो बाबा चल याची टेस्ट करू, अरे हा त्याचा ब्रँड अँबॅसेडर आहे, हा त्याची जाहिरात करतो, म्हणजे काय तर त्याच्यामध्ये क्वालिटी असेल. या एक जण प्यायला लागला, त्याच्या मागे दुसरा जातो, तिसरा जातो, व्यसनाला बळी पडत जातो आपण दिवसेंदिवस. ह्या लोकांचं काय? एक जण कोण आहे तो टॉयलेटची जाहिरात करतो, ठीक आहे चला, टॉयलेट काय ते एवढं काय कॉमन आहे ते सर्व, तुम्हाला आम्हाला ते आवश्यक लागतंच घरामध्ये. पण तुम्हाला थोडीशी वाटत नाही त्याच्यामध्ये की बाबा जर माझं एवढं नावलौकिक आहे, ठीक आहे, इकडे असू द्या किंवा बाहेरच्या बाहेरच्या ठिकाणी असू, माझं नावलौकिक आहे, जर मी ही जर जाहिरात जर करत असेल तर माझ्यावरती जनसामान्याचं काय हे होईल? आता काय काय आपले मराठी पण कलाकार आहेत, मी काय डायरेक्टली त्यांच्यावरती हे नाही करत. त्या लोकांच्या त्या लोकांच्या पर्यंत त्या कंपन्या गेल्या होत्या की बाबा तुम्ही आमची हे जाहिरात करा, स्पष्टपणे त्या कलाकारांनी नकार दिले. मग डायरेक्टली त्यांचं नाव घेऊ शकत नाही. त्या गोष्टीबद्दल त्यांना मनापासून सॅल्यूट. पण सांगण्याचा उद्देश हाच, काही सिनेस्टार आहेत भरपूर म्हणजे समाजकार्य केलं. आता काल तुम्ही बघितलं असेल, विवेक ओबेरॉय, नागार्जुन, 25 लोकांना त्यांनी घरं मोफत दिली. किती मित्रांनो, किती मोठं काम केलं. तसं विवेक ओबेरॉय हा सिने कलाकार जास्त म्हणजे कोणाच्या आदतमध्ये नसणारा माणूस आहे, आणि कसल्या आलतू फालतू गोष्टीमध्ये सुद्धा त्याचं एवढं काही जास्त लक्ष नसते. कारण परमेश्वराने म्हणजे त्याच्या स्वतःच्या मेहनतीने सुद्धा त्याने भरपूर काय कमवून ठेवलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे काही त्याचा डेटा नाही, पण मी कुठेतरी बघितलेलं, वाचलेलं आहे, ठीक आहे. त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो, पण खूपच म्हणजे कौतुकास्पद त्यांनी कामगिरी केली. पण बाकीच्यांचं काय? आपण ह्या कलाकारांना डोक्यावर घेतो, नाचतो, एवढं त्यांचं नाव लौकिक करतो, त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे लोक, कोण विमलची जाहिरात करतोय, कोण सिगारेटची जाहिरात करतोय, कोण म्हणतोय बियरच प्या, तुम्हाला लगेच किक भेटेल. अरे पण तू तुझी तिजोरी भरण्यासाठी 2 पैशाच्या लालसेपोटी ह्या असल्या गोष्टीमध्ये हे करून समाजामध्ये तुम्ही डायरेक्टली म्हणजे हे करताय तुम्ही. म्हणजे त्यांना प्रोत्साहन देते ह्या आजकालच्या जनरेशनला की तुम्ही हे यूज करा म्हणजे तुम्हाला तसं होईल, ते यूज करा म्हणजे तसं होईल. पण त्याचा इफेक्ट मित्रांनो तुमच्या आमच्यावरती होणार आहे. ह्या कलाकारांना काय घेणे देणं नाही. आता एअरपोर्टवरचे पण तुम्ही बघत असेल, मीडियावरती त्यांचे काय काय व्हिडिओ शेअर होतात. ते सिनेस्टार हे पब्लिकला साधं थोडंसं फिरून सुद्धा बघायला त्यांच्याकडे वेळ नाही. म्हणजे एवढा त्या लोकांना म्हणजे एक मस्तीचा जोर म्हणतो ना, पैशाचा जोर, पैशाची मस्ती आलेली आहे त्यांना जास्त. पब्लिक जर तुमच्या सोबत एक सेल्फी काढण्यासाठी म्हणजे बा एवढा सिनेस्टार आहे, तुम्ही जर त्यांना कुठे भेटलात, एक सेल्फी सुद्धा काढायला त्या लोकांना शरम होते आपल्यासोबत. म्हणजे आपण एवढ्या खालच्या लेवलला आहोत, आपणच त्यांना एवढं मोठं केलं, एवढं वरच्या लेवलला नेऊन ठेवलं या लोकांना, सिनेस्टार लोकांना, आणि त्यांनी आपल्या सोबत एक सेल्फी सुद्धा काढायला या लोकांना लाज वाटते मित्रांनो. म्हणजे किती निंदनीयस्पद गोष्ट आहे. त्यासाठी माझं सर्वांना एक आव्हान असेल, यांचे पिक्चर वगैरे बघणेच बंद करा. हे ज्या ज्या प्रोडक्शनची वगैरे जाहिरात करतील ना, ते घेणेच बंद करा पूर्णपणे. म्हणजे यांना समजेल की ग्राउंड लेवलला जे मध्यमवर्ग, मिडल क्लास जो माणूस असतो,
त्यांची खरी सिच्युएशन काय आणि तुम्ही कुठे होता आणि आज तुम्हाला कुठे नेऊन ठेवलेलं, तर ते आमच्यामुळे हे लोक एवढे वरती गेलेले. आणि तुम्ही डायरेक्टली समाजाला असं व्यसन करायला तुम्ही भाग पाडता, बिनधास्तपणे जाहिरात करता पैशासाठी. हे सबसिडी मित्रांनो रॉंग आहे. आलं लक्षामध्ये? तर काय डिसिजन घ्यायचं तुम्ही घ्या. कारण आपलं जे जनरेशन आहे ते अत्यंत म्हणजे आता फास्ट आहे. मुलांना एवढं काय सांगावं लागत नाही कुठल्या गोष्टीबद्दल. आणि पहिल्यासारखं घरामध्ये कुठं कम्युनिकेशनवर एवढं राहिलेलं नाहीये. कारण कुणाला काही वेळ नाहीये. आपण असं आपल्या उद्योगाच्या मागे, मुले असते त्यांच्या उद्योगाच्या मागे. पण कम्युनिकेशन गॅप पहिल्यासारखं खूपच म्हणजे खूपच कमी होत चाललंय त्याच्यामध्ये. तर आपणच थोडासा वेळ देऊन थोडं सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजच्या जनरेशनसाठी. ठीक आहे मित्रांनो. तर सांगण्याचा उद्देश एवढाच. पुन्हा एकदा विवेक ओबेरॉय यांनी जी कामगिरी जी केली, मनापासून त्यांना खूप खूप सॅल्यूट. आणि असेच आपल्या समाजासाठी ज्या ज्या ठिकाणी आपला शेतकरी वर्ग वगैरे झाला, शेतकरी वर्गासाठी एक थोडस मनोगत व्यक्त करणार आहे आपण. तो सुद्धा व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आपली जी अर्थव्यवस्था जी आहे, कृषीप्रधान देश आपला आहे आपण म्हटलं जातो. कारण 80% आपली जी इंडिया जी आहे, फार्म म्हणजे शेतीच्या कल्चरवरती डिपेंड आहे. 20% अदर काय तुमचे असेल ते उद्योगधंदे. सांगण्याचा उद्देश एवढाच की हे जे लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहा. हे काय आपल्या समाजाला काय फायदा होईल असं काही करणार नाही. उलट आपल्याला खड्ड्यात घालण्याचा ज्या लोकांचे जास्त प्रयत्न असेल, त्यासाठी जागरूक होणं हे आपले स्वतःची जिम्मेदारी आहे, स्वतःची ती जबाबदारी आहे. एक जबाबदार नागरिक होणं, आपलं दैनंदिन जे दिनचर्या जी आहे ती जर ह्या असल्या वस्तूपासून, या लोकांच्या पासून जर आपण सावध राहिलो, तर ते आपली लाईफ थोडीशी सुरळीत होईल. नाही एकदा का तुम्ही व्यसनाच्या आधी जर लागला, या मूर्ख लोकांचं ऐकून किंवा यांचे काय असेल ते बघून, तर तुमची लाईफ ती खराब होणार आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय असतील म्हणजे तुमचे काय क्वेश्चन वगैरे काय असेल तर कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपण कुठल्या विषयावरती वगैरे काय हे केलं पाहिजे, बोललं पाहिजे, काय नाही. किंवा माझ्याकडून जर काही चुकीचं असे काय कमिटमेंट जर होत असेल, तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.